हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. आज अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्या टॉपिकवर मी बोलणार आहे. पूर्वपरीक्षेचा निकाल लागलेला आहे. मुख्य परीक्षा 1 महिन्यावर आली आहे. आत्ता जे विद्यार्थी पूर्वपरीक्षा पास झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे, की एवढ्या कमी वेळेमध्ये अभ्यास कसा होणार? आणि मुख्य परीक्षा आम्ही फेल होईल याची भीती त्यांच्या मनामध्ये आहे. ठीक आहे. आता बघा, ला बरेचसे विद्यार्थी प्रिलिमला पास होतात, मुख्यला क्वालिफाय होतात, पण मुख्य परीक्षेला ते फेल होतात. मग काय गोष्टी आपण नाही केल्या तर आपण फेल होऊ शकतो? कोणत्या गोष्टीवर आपण लक्ष नाही दिलं तर आपला निकाल हा निगेटिव्ह येऊ शकतो? त्याच मुद्द्यांवर मी बोलणार आहे. आणि राहिलेल्या वेळांमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास आपल्याला कसा करता येईल त्याच मुद्द्यांवर मी बोलणार आहे. या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येण्याची जी शक्यता आहे ती नक्की वाढेल. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही करताय का? एकदा मला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगा. ठीक आहे. चला सुरू करूया आपण जास्त वेळ न घेता. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा बघा. आता आपल्याला इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायचं आहे, म्हणजे मेन्स पास व्हायची आहे, तर आपण काय काय केलं पाहिजे? ठीक आहे. त्यातला पहिला मुद्दा बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 80% विद्यार्थी जे आहे ते मेन्सच्या परीक्षेमध्ये फेल होतात, 20% जे आहे ते मुलाखतीला पात्र होतात. ठीक आहे. तर आपल्याला महत्वाचे जे 7 पिलर आहेत त्या 7 पिलरवर लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर आपण मेन्स फेल होऊ शकतो. पहिली, आपल्याला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार करणं गरजेचं आहे, की माझ्याकडे आता किती दिवस आहे. म्हणजे 29 मार्चला माझी परीक्षा सुरू होणार आहे आणि 26 एप्रिलला माझी परीक्षा जी आहे ती संपणार आहे. मग एवढ्या दिवसाचं जे नियोजन आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. हे नियोजन करत असताना 2 मुख्य पॉईंट लक्षात ठेवा. पहिला पॉईंट, की माझा अभ्यास जो आहे हा अभ्यास नेमका किती झाला आहे. ठीक आहे. आणि दुसरा, या अभ्यासाला मी या टाइम मध्ये कसा बसवू शकेल. या दोनच मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला ही जी स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. ओके. आपल्याला काही फक्त फॅक्ट्स तयार नाही करायचे आहे, आपल्याला अनालिसिस सुद्धा त्याच्यासोबत जोडायचं आहे, कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे लिहिणं गरजेचं असल्यामुळे आपल्याला आन्सर रायटिंगवर सुद्धा भर देणं गरजेचं आहे. तर तुमचा हा जो तुम्ही प्लॅन तयार करताय त्यामध्ये त्याच्यासाठी जागा सुद्धा तुम्ही ठेवली पाहिजे. चला, सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा. आता एमपीएससीच्या मुख्य परीक्षा झालेल्या नाही, ही पहिलीच मुख्य परीक्षा आहे. मग आता एमपीएससीने फॉलो कोणाला करायचं? एमपीएससीने युपीएससीला फॉलो केलाय पॅटर्नच्या बाबतीमध्ये, सिलेबसच्या बाबतीमध्ये युपीएससीला फॉलो केला. याचा अर्थ असा आहे की क्वेश्चनच्या बाबतीमध्ये सुद्धा ती युपीएससीला फॉलो करू शकते. बरोबर आहे. म्हणून तुम्ही काय करा, की मागच्या 15 वर्षाचे पेपर काढा. मी तर तुम्हाला सरळ सांगेल की 15 वर्षाची काढा. हे 15 वर्षाचे जे पेपर आहे त्याचं तुम्ही चांगलं अनालिसिस करा. अनालिसिस केल्यावर तुम्हाला 2 मुद्दे सापडतील. पहिला मुद्दा तुम्हाला सापडतील, की वारंवार कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारला गेले, त्याला आपण हॉट टॉपिक म्हणू. आणि काही असे टॉपिक सापडतील की त्याच्यामध्ये अधेमध्ये प्रश्न विचारला गेलेले आहे. तर हे जे हॉट टॉपिक आहे ते तुम्ही पहिले कव्हर करा, आणि हे जे टॉपिक आहे हे तुम्ही नंतर कव्हर करा, पण दोन्ही टॉपिक कव्हर करणं गरजेचं आहे. त्यानंतर हे जे 15 वर्षाच्या प्रश्नाचं तुम्ही अनालिसिस केलं, तर तुम्ही जे जे टॉपिक वाचले त्या टॉपिकवरचे प्रश्न तुम्ही रोज सॉल्व्ह करा. काय करा? रोज सॉल्व्ह करा. आणि सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही ते तपासून घ्या. कुठूनही तपासून घ्या. आम्ही सुद्धा तुम्हाला तपासून देणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा, भारत देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहा, तुम्ही उत्तर लिहा, आम्हाला ऑनलाईन पाठवा, आम्ही तुम्हाला चेक करून देतो. लगेच तुम्हाला तुमचं जे इव्हॅल्युएशन आहे आन्सरचं ते मिळून जाईल. तुम्ही कुठे चुकत आहे, उत्तर कसं लिहिलं पाहिजे, फ्रेमवर्क कसं तयार केलं पाहिजे, फ्लो चार्ट्स कसे काढले पाहिजे, डायग्राम कशा काढल्या पाहिजे, रिलेव्हंट डायग्राम कशा काढल्या पाहिजे. ठीक आहे. इंट्रोडक्शन कसं केलं पाहिजे, मुख्य गाभ्यात काय लिहिलं पाहिजे, कन्क्लुजन कसं केलं पाहिजे, प्रभावी कन्क्लुजन कसं केलं पाहिजे, हे आम्ही तुम्हाला सांगू. आपल्याकडे 2 महिन्याचा वेळ आहे. ठीक आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने आन्सर लिहायला सुरुवात करा. रोज आन्सर लिहा. जर तुम्ही हे ठरवलं की नाही नाही, मी रोज आन्सर काही लिहिणार नाही, मी फक्त वाचन करतो आणि जातो, तुम्ही परीक्षा फेल होऊ शकता. समजलं का? लक्षात आलं? व्हेरी गुड. दुसरा, आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग करणं ही कला आहे आणि ती कला आपल्याला विकसित करता येते. आता बऱ्याच वेळा काय होईल, आता बघा, आता घाई झालेली आहे, पोरांना घाई आहे, मी जेवढं काही आहे ते वाचून टाकतो आणि जाऊन लिहून टाकतो, असा आपला प्लॅन असेल. असं करू नका. मी तुम्हाला सांगितलं काय काय वाचायचं. सगळं वाचायचं नाहीये आपल्याला. सगळं वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. ज्या विद्यार्थ्यांनी सगळं वाचलेलं आहे त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांनी नाही वाचलाय त्यांनी तेवढंच करा, जे मी आता पहिल्या पॉइंटला तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आन्सर रायटिंग जे आहे त्याचा एक ड्राफ्ट असतो. पहिले प्रस्तावना लिहायची असते, मग मुख्य गाभा आणि मग निष्कर्ष. याच्यावर आपण स्पेशल सेशन घेतलेलं आहे युट्यूबवर, तुम्ही पाहू शकता. वैभव सर आन्सर रायटिंग एवढं जरी तुम्ही टाकलं तर तुम्हाला येऊन जाईल. ओके.
मग आता 150 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तर लिहावं लागतं, 250 शब्दांमध्ये उत्तर लिहावं लागतं. आता असं नाहीये की मला खूप आठवलं म्हणून मी 400 शब्दांमध्ये लिहितो, असं आपल्याला करायचं नाहीये. किंवा अजिबात आठवलं नाही म्हणून 50 शब्दांमध्ये लिहून टाकतो, असंही करू नका. ठीक आहे, प्रेझेंटेशन हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन आहे ती 50%च काम करते. उरलेले प्रेझेंटेशन जे आहे ते 50% काम करतं. तुम्हाला जे माहित आहे ते तुम्ही चांगलं प्रेझेंट करू शकला पाहिजे. समजलं? अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर आन्सर रायटिंग करायला घेतो असं अजिबात करू नका. एक टॉपिक संपला, आन्सर रायटिंग करा. दुसरा टॉपिक संपला, आन्सर रायटिंग करा. प्रश्न लिहून आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला चेक करून देतो. ठीक आहे? किमान 2 उत्तरं तरी तुम्ही लिहायला सुरुवात केली पाहिजे. कमीत कमी 2 किंवा जेवढे टॉपिक होईल तेवढे उत्तर लिहा. उत्तर लिहिण्याने तुमची रिव्हिजन होईल आणि आन्सर रायटिंगची चांगली प्रॅक्टिस होईल. समजलं? आन्सर रायटिंगवर स्पेशल सेशन मी घेऊन येणार आहे, त्याचं लोड घेऊ नका. क्लिअर आहे? व्हेरी गुड. तिसरं, डायनामिक अप्रोच तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. आपण फक्त स्टॅटिक डेटा वाचतो, पण तुम्ही युपीएससीचा अप्रोच पाहिला का? युपीएससी मध्ये सध्या करंटमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत त्याला ते सिलेबसशी लिंक करतात आणि प्रश्न विचारतात. ठीक आहे, जसं वित्त आयोग. तर वित्त आयोगावर असा प्रश्न विचारला जाणार नाही की वित्त आयोग म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, हे नाही विचारला जाणार. सध्या वित्त आयोगाच्या संदर्भात जर कोणती एखादी महत्वाची घडामोड असेल तर त्याचा प्रभाव काय पडतो, त्याचा परिणाम काय पडू शकतो, त्या अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही जो काही अभ्यास करत आहे पुस्तकातून त्याला तुम्ही करंटची जोड द्या. आणि जर तुमच्यासाठी करंट अफेअर तुम्हाला अवेलेबल नसेल तर आम्ही वर्षभराचं करंट अफेअर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, युट्यूबवर आम्ही लेक्चर पण घेणार आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, आम्ही तुम्हाला करंट अफेअर प्रोव्हाइड करतो सब्जेक्ट वाईज. त्याला तुम्ही त्याची सांगड घाला सिलेबस सोबत आणि अभ्यास करा. जर तुम्ही असा अभ्यास केला तर तुम्ही मुख्य परीक्षा पास होऊ शकता. जर असं नाही केलं, फक्त स्टॅटिक डेटा वाचून गेले, तुम्ही मुख्य परीक्षा पास होऊ शकत नाही. समजलं? व्हेरी गुड. त्यानंतर दर्जेदार साहित्याची निवड करा. तुम्ही आतापर्यंत मेन्सचा अभ्यास केला असेल तर तेच पुस्तक वाचा, पण नसन केला समजा तर जास्तीत जास्त एकच पुस्तक घ्या. ठीक आहे, जेवढे विषय आहेत त्याचं एकच पुस्तक घ्या आणि पीवायक्यूचा अनालिसिस करा. युपीएससीच्या कोणते हॉट टॉपिक आहे ते पुस्तकामध्ये तुम्ही मार्क करा, ते टॉपिक कम्प्लीट करा. समजलं? यस. तर ते आपल्याला एवढं करणं गरजेचं आहे. जास्त पुस्तक वाचू नका, जास्त माहिती घेऊन काही फायदा नाही. आपल्याला 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे आणि ते सहज लिहिता येऊ शकते. ठीक आहे, एकाच विषयासाठी 5-6 पुस्तकं, 5-6 मासिकं हे काही घेऊ नका, याची काही गरज नाहीये. तुम्हाला मटेरियल लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. ठीक आहे? आणि न्यूजपेपर तुम्ही वाचा बरं का. न्यूजपेपर वाचल्यामुळे काय होते, तुमची भाषा चांगली होईल. या 2 महिन्यामध्ये तुमच्याकडे करंट रिलेटेड जे महत्वाचे रेफरन्ससाठी उदाहरणं जमा होतील, तर ते तुम्ही उत्तरांमध्ये वापरू शकता. जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्ही मेन्स फेल होऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा गेम चेंजर विषय आहे तुमचा ऑप्शनल. आता तुम्ही कुठला ऑप्शनल निवडला आहे, आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या मताने निवडलेला आहे, पण 500 मार्क आहे. मग आता एवढा मोठा ऑप्शनल जर तुम्ही करून ठेवला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. नसन करून ठेवला तर, अर्धात झाला असेल तर तुम्ही काय करा, ऑप्शनलचे सुद्धा मागच्या 15 वर्षाचे जे पीवायक्यू आहे ते काढा युपीएससीचे. ठीक आहे, ते पीवायक्यू जे आहे ते कुठल्या टॉपिकवर विचारला गेलेले आहे ते टॉपिक काढा. ते टॉपिक फटाफट करून टाका आणि हे जे पीवायक्यू आहे ते सॉल्व्ह करा, आम्हाला पाठवा. ठीक आहे, जर आमच्याकडे ते ऑप्शनलची स्किल असेल तर आम्ही तुम्हाला नक्की तपासून देऊ. ठीक आहे. येस. तर बघा, आपल्याकडे सगळं वाचायचं नाहीये. जीएसला, ऑप्शनलला सगळं वाचूच शकत नाही आपण एवढ्या कमी दिवसांमध्ये. त्यामुळे हॉट टॉपिक काढा आणि कमी महत्वाचे टॉपिक काढा. पीवायक्यू ज्याच्यावरती विचारले आहेत तेवढे टॉपिक जरी करून गेला तरी तुम्ही बऱ्यापैकी लिहून घेऊ शकता असं मला वाटते. ओके. त्यानंतर भाषा विषयांकडे दुर्लक्ष करू नका. फक्त 25% मिळवायचे आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि खूप वाचत बसू नका. जर भाषा विषयांमध्ये तुम्हाला 25% मार्क मिळाले नाही तर तुमचं जीएसटी पेपर चेक केला जात नाही. समजलं? यस. मग तुम्ही काय करा, मागच्या 10 वर्षाचे युपीएससीचे पेपर काढा. इंग्रजी आणि मराठीमध्ये काय विचारलं तेवढेच प्रश्न सोडवा आणि परीक्षेला जा. विषय मोकळा होते. 25% सहज मिळते. समजलं? यस. आता बघा, याच्यासोबत महत्वाचा मुद्दा आहे एसे. एसे साठी काय करा, आठवड्यात 2 एसे सॉल्व्ह करा वेगवेगळ्या विषयांवर. इकॉनॉमी, इंडियन पॉलिटी. ठीक आहे, युपीएससीचे मागच्या 10 वर्षाच्या आधीचे एसे घ्या किंवा 5 वर्षाच्या आधीचे घ्या. अलीकडचे घेऊ नका, फार कठीण आहेत ते. तुम्ही असं करा की 2010 पासून 2020 पर्यंतचे जे एसेचे टॉपिक आहेत ते तुम्ही बघा आणि ते सोडवा. त्या एसेच्या रिगार्ड म्हणजे ते सोडवा, म्हणजे एसे जो आहे तो करंट रिलेटेडच विचारला जाईल. फक्त लिहायचं कसं ते तुम्हाला त्याच्यातून समजेल. एसे कसे विचारला जात आहेत तेही समजेल तुम्हाला. म्हणून तुम्ही तुम्हाला म्हटलं की करंट रिलेटेड टॉपिक जे आहे ते करा, त्यातून तुम्हाला एसे कव्हर होईल. आणि न्यूजपेपर वाचा, त्यातून तुमचा एसेचं जे मटेरियल आहे ते तयार होईल. समजलं? आता
राजकीय, आर्थिक म्हणजे इकॉनॉमी, पॉलिटी, सोशल, वुमेन्सच्या रिगार्डिंग सगळे महत्वाचे जे टॉपिक सध्या चर्चेत आहेत ते करून ठेवा आणि त्या टॉपिकवर तुम्ही एसे लिहा. तुम्ही एसे लिहा, आम्हाला पाठवा, आम्ही तुम्हाला चेक करून देतो. एसे कसा लिहायचा त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी स्पेशल सेशन घेणार आहे. त्याचं तुम्ही लोड घेऊ नका. ठीक आहे. पण एसेवर 250 मार्क असतात. आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. 2 एसे लिहायचे असतात आपल्याला 1000 ते 1200 वर्ड मध्ये. ओके. तर मग याचं एक टेक्निक आहे ते मी तुम्हाला सांगतो. स्पेशल लेक्चर घेणार आहे 15 मिनिटाचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कसा लिहायचा. नाही तर जे आठवलं ते भकाभक लिहत गेलो असं करू नका. एक फॉर्मॅट आहे आन्सर रायटिंगचा. त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला लिहायचं आहे. उत्तर असो किंवा एसे असो. उत्तर लिहिताना पॅसेज फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहू नका बरं का. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे टॉपिक वाईज मुद्दे सूद तसंच उत्तर लिहायचं आहे. त्याच्यासाठी स्पेशल आन्सर रायटिंगचं सेशन घेतलेलं आहे आपण. तुम्हाला काही डाऊट राहिला, तुम्हाला सेशन मिळालं नाही, कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला रिलेव्हंट सेशन पाठवून देतो. ओके. तुमच्या काही अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमच्या उत्तराची प्रश्नाची दखल घेईल आणि तुमचा विषय सॉल्व्ह करून देईल. समजलं. टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्या सोबत आहे. आपण काय शिकलो. पहिल्यांदा आपल्याला मागच्या 10 ते 15 वर्षाचे जे प्रश्न आहे त्याचा अनालिसिस करायचा आहे आणि हे प्रश्न लिहून पाहिजे आहे. लिहून तपासून घ्यायचे आहे. ठीक आहे. रोज 2 उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. फक्त स्टॅटिक नाही तर करंट रिलेटेड गोष्टी सुद्धा आपल्याला कव्हर करायच्या आहे. सिलेबस सोबत लिंक करायचे आहे आणि उत्तर लिहायचं आहे. जर असं नाही केलं तर मार्क मिळत नाही. ठीक आहे. किमान वाचन करायचे आहे, जास्तीत जास्त आन्सर रायटिंग करायची आहे. जर हे आपण केलं तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळेल, नाही तर मिळणार नाही. ऑप्शनल विषयासाठी मी तुम्हाला टेक्निक सांगितलं आहे. मागच्या 15 वर्षाचे पेपर काढा आणि टॉपिक वाचा, फटाफट लिहून काढा. ठीक आहे. आणि भाषा विषयांकडे दुर्लक्ष करू नका आणि एसे दर आठवड्याला 2 ते 3 एसे लिहून पहा. समजलं. लक्षात आलं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती लागली, हेल्प लागली तर आम्हाला नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी स्पेशल MPSC राज्यसेवा गुरुकुल नावाची बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला टेलिग्राम चॅनल सुद्धा तयार केलेलं आहे. तुम्ही याला जॉईन व्हा. या बॅचमध्ये 999 रुपयांमध्ये फक्त तुम्हाला आम्ही रोज आन्सर रायटिंगसाठी प्रश्न देणार, नोट्स प्रोव्हाइड करणार, मेन्सची स्ट्रॅटेजी सांगणार, मेंटरशिप सेशन तुमच्यासाठी घेणार, मंथली करंट अफेअर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार, आन्सर शीट इव्हॅल्युएट करून देणार म्हणजे उत्तर तपासून देणार, मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक सांगणार आणि PYQ तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. फक्त 999 रुपयांमध्ये 10 टेस्ट. आता आपण सारी टेस्ट सिरीज लावतो म्हटलं तरी 1000 रुपये, 2000, 3000, 5000 एवढे पैसे घेतले जातात. 10 फुल टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार. 12 सब्जेक्ट वाईज टेस्ट आम्ही तुम्हाला देणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी देणार आहे. ठीक आहे. तर ही काहीच किंमत नाहीये. तर तुम्ही तयारी करा, आम्ही तुमच्या सोबत आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला शिकवू. त्यानंतर करंट अफेअर प्रोव्हाइड करणार आहे मराठी इंग्रजीमध्ये. डेली, 15 दिवसाचं, मंथली सगळं प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला याबाबत कोणताही डाऊट राहिला तर हा माझा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. मेसेज करताना सांगा हे माझं नाव आहे आणि सर माझा प्रिलिमचा रिझल्ट आलेला आहे आणि मला या बाबतीमध्ये अडचणी आहे. तुम्हाला 100% तुमच्या अडचणी आम्ही सॉल्व्ह करून देऊ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यावेळेस कॉम्पिटिशन कमी आहे, पुढच्या वेळेस कॉम्पिटिशन वाढणार आहे. यावेळेस मॅक्सिमम पोरं कंबाईनवर फोकस करताय, जागा कमी आहे म्हणून. तर लक्षात घ्या, तुम्ही जर हे केलं, मी जेवढं सांगितलं तेवढं केलं तर तुम्ही मेन्स परीक्षा पास होऊ शकता. आणि जर तुम्ही मेन्स पास झाले तर तुमची शक्यता वाढून जाईल पास होण्याची, कारण यावेळेस कॉम्पिटिशन कमी आहे. तुम्ही एका व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये जो फ्रेमवर्क आम्ही तयार करून दिलाय त्या फ्रेमवर्कमध्ये जर तुम्ही लिहून आला तर तुम्हाला जास्त मार्क मिळण्याची शक्यता आहे. अदरवाईज मार्क मिळण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे. यासोबतच मी वेगवेगळे सेशन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हे सेशन तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे. ज्यांची प्रिलिम पास झालेली आहे त्यांनी तो गुगल फॉर्म भरा. आम्ही तुम्हाला सगळी मदत करू. ठीक आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट. बाय बाय. पॅनिक होऊ नका. शांतपणे अभ्यास करा. बाय बाय.